मामा, एक गोष्ट मला विचारायची आहे की जर समजा तुम्हाला सागाची रोपण करायचं आहे, बाग करायची आहे, ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये जे दिसतंय जसं की ही जंगली झाडं वाढलेली आहेत, छोटी मोठी झाडं आहेत, ठीक आहे, तर ती झाडं कट करणं आवश्यक आहे का? नाही, जो कन्सेप्ट आहे आपला बायोडायव्हर्सिटी, तुम्ही जर नवीन प्लांटेशनसाठी त्या जागेतली संपूर्ण झाडं जर नष्ट करायचा प्रयत्न कराल तर त्याच्यात तुम्हाला नुकसान आहे आणि पर्यावरणाला सुद्धा त्याची हानी आहे. का सांगतो? कारण समजा तुम्ही ठरवलं की एक एकरच्या प्लॉटमध्ये तुम्हाला जर समजा हापूस आंब्याची किंवा सागाची लागवड करायची, तर एक ठराविक अंतरावर जी ही गावठी झाडं बोलतो आपण त्याला, किंजल आहे, आईन आहे किंवा ढेडर आहे, अशा टाईपची जी झाडं आहेत ही झाडं तोडायची नाहीत. जी छोटी मोठी झुडपं असतात ती साफ करून घ्यायची की जेणेकरून आपल्याला प्लांटेशनला जागा उपलब्ध होईल. आणि जी मोठी झाडं आहेत त्याच्यात थोड्याशा खालच्या लेवलच्या फांद्या कट करायच्या की जेणेकरून सूर्यप्रकाश तुमच्या नवीन प्लांटेशनला इझिली मिळेल. आणि जशी तुमची नवीन प्लांटेशन ग्रो व्हायला लागेल तसं तसं मग ते जुनं जे झाड आहे ते असती एक दोन झाडं तुम्ही तोडू शकता. त्याचा फायदा असा आहे की आपल्याकडं प्रखर सूर्यप्रकाश असतो उन्हाळ्यात, आणि ही जी नवीन प्लांटेशन असतं, समजा हापूस आंबा लावला आहे किंवा तुम्ही केसर आंबा लावला आहे, व्हरायटीचे आंबे लावलेत, तर ह्याला सूर्यप्रकाशाचा खूप त्रास होतो. आणि जर तुमच्या ओरिजिनल प्लॉटमध्ये ही जर जुनी झाडं असतील तर त्याच्यामुळे तुमचं टेम्परेचर जे वातावरणाचं आहे ते मेंटेन होतं, टेम्परेचर 1-2 डिग्रीने डाऊन होतं आणि त्याचा फायदा तुमच्या नवीन प्लांटेशनला होतो. म्हणजे इनडायरेक्टली जर तुम्ही विचार कराल तर हे जे नवीन प्लांटेशन आहे ती जुनी झाडं त्यासाठी पूरक आहेत. त्याच्यामुळे जुनी झाडं लगेच तोडायची नाहीत किंवा तो प्लॉटसुद्धा पूर्ण JCB लावून डेव्हलप करायचा नाही, की जेणेकरून जो नॅचरल त्याचा उतार आहे तो तुमचा मेंटेन राहायला पाहिजे. कारण आंबा किंवा काजू यांच्यासाठी उताराची जमीन खूप गरजेची असते. अच्छा, ह्याच्यावरून एक प्रश्न आहे मला की तुम्ही बोलतात की आंब्याची झाडं असो किंवा जंगली झाडं असो, ठीक आहे, आपण आंब्याची झाडं धरूया. जर एका बागेमध्ये तुमची आंब्याची झाडं आणि त्याच बागेमध्ये तुमची साग असेल तर ह्याच्याने आंब्याच्या झाडावरती काय फरक पडू शकतो का? दुसरा प्रश्न असा आहे की ह्या दोघांमध्ये अंतर किती असलं पाहिजे? आता तुम्ही समजा एक जुनी झाडं आहेत, ही गावठी झाडं आयन, किंजल, तर त्याच्यापासून साधारण 20 फुटावर तुमचं आंब्याचं झाड लागलं पाहिजे, की जेणेकरून तुमच्या नवीन झाडावरती त्याची सावली येतं का नाही, त्याला वस्त बोलतात, ती जर सावली आली तर त्याला सूर्यप्रकाश व्यवस्थित मिळत नाही. त्याच्यानंतर त्याच्यावर जर पावसाळ्यात पाणी पडतं ते त्या झाडावर पडतं, त्याच्यामुळे त्याची वाढ व्यवस्थित होत नाही त्याच्या सावलीमुळे. तर ज्यावेळी तुम्ही कुठलंही नवीन प्लांटेशन कराल तर 2 झाडांमधलं अंतर कमीत कमी 15 ते 20 फूट पाहिजे. आणि त्याच्या बाजूला जर जंगली झाडं असतील तर त्याच्यामध्ये पण अंतर पाहिजे. आणि जर 20 फूट अंतर ठेवतात तुम्ही, समजा आंब्याची झाडाची साईज मोठी असेल तर त्याचं जे पाणी पडतं त्याच्यावरती, मी असं ऐकलंय की दुसऱ्या झाडाचं पाणी पावसाळ्यामध्ये दुसऱ्या छोट्या झाडावरती पडलं तर ती झाडं जगत नाहीत. बरोबर, कारण त्याच्यावरतून जे पाणी पडतं त्याला सूर्यप्रकाश पण मिळत नाही त्या झाडाला छोट्या, कारण ते त्याच्या सावलीखाली येतं ना, त्याच्यामुळे सूर्यप्रकाश इझिली मिळत नाही त्याला, आणि परत ते पाणी पण पडतं तर त्याच्यामुळे त्याची वाढ खुंटते. तर त्याचा जो परीघ आहे त्या मोठ्या झाडाचा किंवा जंगली झाडाचा, त्या परिघाच्या बाहेर तुम्ही ती नवीन प्लांटेशन केलं पाहिजे की जेणेकरून तुम्हाला सूर्यप्रकाश इझिली मिळाला पाहिजे. ओके.